नमस्कार, मी सायली राऊत आणि आपल्या रँडम गप्पांच्या ह्या पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एकतर पहिल्या एपिसोडला तुम्ही जो काही प्रतिसाद दिलात त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. ज्यांनी ज्यांनी मला पर्सनली मेसेजेस केले, DMs केले किंवा यूट्यूब व्हिडिओवर कमेंट्स केला, तर सगळ्यांना खूप खूप थँक्यू. आणि त्याच्यातूनच मोटिवेशन मिळालं आहे मला आणि हा पुढचा व्हिडिओ मी शूट करायला बसले. विषयाला हात घालण्याआधी, आपला दुसरा एपिसोड सुरू करण्याआधी यूट्यूबची अत्यंत महत्त्वाची अनाउन्समेंट, ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे या पुढचे व्हिडिओ तुम्हाला आले आहेत ह्याची पटकन खबर मिळेल. आणि चला मग सुरू करूया. झालं असं की मी विचार करत होते की आपला पहिलाच विषय आपण काय निवडावा, आणि मी खरं तर पहिल्या व्हिडिओमध्ये असं म्हणालेले की माझ्या डोक्यात काही विषय आहेत वगैरे. पण मग विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की मी पहिल्या एपिसोडमध्ये जे म्हणालेले की मला पुस्तकं वाचायला खूप आवडायची आधी, आणि ही खरी गोष्ट आहे खरं तर. तर आपण पुस्तकांनीच आपल्या विषयाला सुरुवात करूया, श्री गणेशा करूया आपल्या व्हिडिओजचा. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा लहान होतो, म्हणजे माझ्या वयाची जी लोकं आत्ता हा व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की आपल्या वेळी फोन्स नव्हते किंवा असं काही स्वतःकडे एक वेगळं इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे ज्याच्याने आपण आपलं काहीतरी बघू शकू असं काही नव्हतं. आपण कार्टून्स बघायचो फार तर, आणि मनोरंजन दुसरं काय तर आपण खूप पुस्तकं वाचायचो मला वाटतं, आणि खेळायचो बाहेर जाऊन. आणि आत्ता हे सगळं खूप चित्र बदललं आहे, पण तरीही आत्ताच्या मुलांचे जसे आवडीचे कार्टून्स असतात, आवडीचे यूट्यूब चॅनल्स असतात किंवा आवडीचे गेम्स असतात, तशी आपली पिढी आहे. आपले आवडती पुस्तकं होती, आपले आवडीचे लेखक होते, आपले आवडीचे कथासंग्रह होते, आणि मी खूप लकी समजते की मी त्या पिढीतून आले. सो आज मी एका आवडलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे, आणि आवडलेल्या एका पुस्तकाबद्दल म्हणजे मे बी असे व्हिडिओ आपण आणखी बनवू पुस्तकांवरचे. कारण की मला असं वाटतं की एकच पुस्तक असं आपल्या आवडीचं नसतं. आपल्याला वेगळ्या वेगळ्या जॉनरची वेगळी वेगळी पुस्तकं आवडत असतात, आणि वयाच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर आपल्या आवडी बदलत जातात, परिस्थिती बदलते, त्यानुसार आपण जे काही वाचतो ते काहीतरी आपल्याला एका सर्टन वेळी भावतं आणि ते आपलं आवडीचं पुस्तक बनून जातं, किंवा ते काही वेगळ्या कारणांसाठी स्पेशल असतं. अशी भरपूर आपली आवडीची पुस्तकं असतात. त्यापैकी एका पुस्तकाबद्दल आज मी बोलणार आहे, आणि या पुस्तकाचं नाव आहे दैत्यालय, जे ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिलं आहे. तुम्हाला दिसतंय का इथून? इतपत दिसतंय मला माहीत नाही, मी मुखपृष्ठाचा फोटो टाकेन. हे पुस्तक का, आणि हे स्पेशल पुस्तकांपैकी एक आहे. याचं कारण म्हणजे की मी कॉलेजमध्ये असताना, मला वाटतं SY किंवा TYची ही गोष्ट आहे, आणि मी आणि माझे 2 मित्र आम्ही कॉलेजमधून बाहेर पडलो, आणि आज काय करायचं तर आपण आज पुस्तक विकत घेऊया असं खूप चालता चालता आमचं डिसाईड झालं. आणि मी, विनीत मोळे आणि अक्षय आवारी असे हे 2 माझे मित्र, आम्ही तिघं बाहेर पडलो, आणि माझं कॉलेज रुपारेल कॉलेज, तर आम्ही चालत दादरला गेलो आणि आयडियल बुक डेपोला गेलो. एकतर आयडियल बुक डेपोला बऱ्याच फेऱ्या व्हायच्या, कारण की तिथे जी आयडियल बुक डेपोच्या मागे गल्ली जाते आणि तिथे आतही एक बुक स्टॉल आहे. तिथे ना तेव्हा बरीच पुस्तकांची प्रदर्शनं असायची, किंवा पुस्तकांवर सूट असायची, काही पुस्तकांवर बाय वन गेट वन वगैरे अशा ऑफर्स असायच्या. तर आम्ही बऱ्याचदा तिथे जायचो. आणि मग या दिवशी काय झालं की असं काही स्पेसिफिक ठरलं नव्हतं आमचं की हे पुस्तक घेऊया हां, किंवा या लेखकांचं पुस्तक घेऊया, असं आमचं काही ठरलेलं नव्हतं. सो आम्ही रँडमली घुसलो आतमध्ये, आणि मग ठरवलं की बघूया चालून, जे कोणतं चांगलं वाटेल ते उचलू. आणि तेव्हा आम्ही दैत्यालय उचललेलं, आणि तिघांनाही हे पुस्तक आवडलेलं. आणि म्हणजे तेव्हा आम्ही वाचलं नव्हतं अर्थात, आम्ही पुस्तकाच्या मागे थोडंफार जे काही लिहिलेलं असतं ते वाचून असं आम्ही ठरवत होतो काय पुस्तक घ्यायचं. आणि ना ही गूढकथा आहे. ह्याच्यात 2 लघु कादंबरिका आहेत, आणि त्या दोन्हीही गूढकथा आहेत. बरं, मी काही गूढकथा वगैरे वाचत नाही, कारण की नाही जमत मला. म्हणजे मी शाळेत असताना रत्नाकर मतकरी वाचले आहेत किंवा नारायण दर्पणची पुस्तकं वाचली आहेत, पण ना मला जाम भीती वाटते गोष्टींची. म्हणजे मी अजूनही हॉरर कॉन्टेंट कन्झ्युम नाही करत, पिक्चर्स तर अजिबातच नाही बघत. तर त्यामुळे म्हणजे कथाही मला नाही जमत, भयकथा मला नाही जमत, आणि गूढकथा पण त्यात पण माझं असं झालं अरे बापरे काय कसं असेल. पण समहाव आय वॉज व्हेरी शुअर अबाउट दिस बुक. आणि आम्ही हे पुस्तक घेतलं, आणि 180 रुपयाचं हे पुस्तक आहे. आम्ही हे कॉन्ट्रीब्युशन काढून तेव्हा पुस्तक घेतलेलं, आणि मग आम्ही हे तिघांमध्ये फिरवून हे पुस्तक वाचलं. आणि हे आणखी माझ्यासाठी स्पेशल असं आहे, याचं का 20 रुपये मिळालेत मला.
तर मी म्हणत होते की हे पुस्तक माझ्यासाठी स्पेशल आहे. याचे पैसे मिळाल्यावर जो काही आनंद होतो ना आपल्याला. सो हे पुस्तक का, ह्या पुस्तकाबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगते. बरं, अगेन मी हे क्लिअर करू इच्छिते की हे पुस्तक किंवा यापुढेही आपण ज्या पुस्तकांबद्दल बोलू की आपण अगदीच रसग्रहण नाही करणार आहोत किंवा मी त्या पुस्तकाची कथा पूर्ण 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 सगळं नाही सांगणार आहे. एकतर ही गूढकथा आहे, त्यामुळे मला तुम्हाला स्पॉयलर्स वगैरे अजिबात द्यायचं नाही. मी रेकमेंड करते की हे पुस्तक तुम्ही घ्या आणि वाचा, म्हणजे तुम्हाला खूप आवडेल. मला अजिबातच स्पॉयलर देण्याची इच्छा नाही आहे. सो मी थोडकं आणि ओव्हरऑल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. 2 कथा आहेत ह्याच्यामध्ये. एक आहे दैत्यालय आणि दुसरी आहे नशका भ्रमराश्री. आणि दोन्हीही ज्या कथा आहेत त्या कलाकाराविषयी बोलतात, कलाकाराच्या आयुष्याभोवती फिरतात. दैत्यालय जी आहे ती एका चित्रकाराबद्दल बोलते आणि नशका भ्रमराश्री एका लेखकाबद्दल बोलते. आणि ह्याच्यात ना वर्णनं जी आहेत ती खूपच चांगली आहेत, इतकी की ती आपल्याला इमॅजिन होतात, खरी वाटायला लागतात. हे ह्याचं वैशिष्ट्य. हँड्स डाऊन ऋषिकेश गुप्ते, शाउट आऊट ऋषिकेश गुप्ते सर, की खूप अमेझिंग या कथा लिहिल्या आहेत. बरं, हे पुस्तक स्पेशल ह्याच्यासाठी आहे, याचं कारण की मी TYला असताना मला वाटतं शेवटला अगदी मी स्क्रीन प्ले रायटिंग शिकत होते, ठीक आहे. आणि तेव्हा आम्हाला कथा निवडायची होती आणि मी नशका भ्रमराश्री सिलेक्ट केलेली आणि मी त्यावर लिहायला घेतलेलं की हा पिक्चर असेल आणि याचं कसं काय स्क्रीन प्ले असेल वगैरे असं इमॅजिन करून मी लिहित होते. आणि दैत्यालयावर मी एक 2 अंकी नाटक लिहायला घेतलेलं, ज्याचा 1 अंक पूर्ण झाला, दुसरा अंक अर्धाच झाला आणि अनफॉर्च्युनेटली ते पूर्ण नाही होऊ शकलं काही कारणांमुळे. आणि तेव्हा मी हे पुस्तक आहे ना मनोविकास प्रकाशन यांचं आहे आणि मी या प्रकाशनात फोन लावून ऋषिकेश गुप्तेंचा नंबर घेतलेला आणि मी त्यांना कॉल केलेला आणि मी म्हटलेलं की असं असं आहे, मी तुमचं हे पुस्तक वाचलं आहे दैत्यालय नावाचं आणि दोन्हीही कथा मला खूप आवडल्या आहेत, मी फॅन झाले तुमची आणि माझी इच्छा आहे की मी यावर एक नाटक लिहिते दैत्यालयावरती, तर तुमची परवानगी आहे का वगैरे. आणि त्यांनी मला अगदीच हसत परवानगी दिलेली. आणि आत्ता मला असं वाटतं, एक तर मी तेव्हा खूप लहान होते आणि त्यांना काय वाटलं असेल की एक छोटी मुलगी आपल्याला फोन करून म्हणते की मी तुमच्या कथेवरती एक नाटक लिहायचा विचार करते. बापरे. आणि पण माझ्यासाठी ती फॅन मुवमेंट होती, कारण की मी हे पुस्तक वाचलेलं आणि मला ते भयानक आवडलेलं आणि त्या 2 कथा लिहिणाऱ्या व्यक्तीशी मी फोनवर बोललेले. इट वॉज म्हणजे मुवमेंट था भाई, मेरे लिए मुवमेंट था वो. तर येस, हे झालेलं, त्यामुळे हे माझ्यासाठी खूप स्पेशल पुस्तक आहे. अर्थात त्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे लिहिलेल्या आहेत, वही ठेवलेली आहे. 2 अंकी नाटकापैकी 1.5 अंकही माझ्याकडे लिहिलेला आहे. नशका भ्रमराश्रीचा तोडका मोडका जो काही स्क्रीन प्ले शिकता मी लिहिलेला तो सुद्धा माझ्याकडे आहे. तर त्याच्यासाठी हे पुस्तक स्पेशल आहे. आत्ता आपण येऊया पुस्तकावर, कथांवरती. मी जसं मगाशी म्हटलं की या खूप छान लिहिल्या आहेत. बाय द वे, मी हे पुस्तक घेतलं आहे 10/10/2015ला आणि दैत्यालयाची पहिलीच 4 वाक्य अशी आहे. मी हे वाचते ह्याच्यासाठी की किती इंटरेस्टिंग आहे पहिल्याच पानापासून आणि ते तुम्हाला आयडियाही देतं अख्ख्या कथेबद्दल, पण तुम्हाला माहिती नाही आतमध्ये नक्की काय. दैत्यालयाची ही पहिल्या 4 ओळी आहेत. हू इज द आर्टिस्ट? द वन विथ अ ब्रश इन हिज हँड ऑर द कॅनव्हस? हू इज द रिअल आर्टिस्ट? हे दैत्यालयाचं आहे. आणि नशका भ्रमराश्रीच्या पहिल्या 4 ओळी आहेत. कथा मग ती कोण, कुणाची, कधी आणि कशी लिहून पूर्ण करेल याचा काही भरोसा नाही. मला खरं तर पूर्ण कथा आठवते आहेत दोन्ही आणि मला असं खूप वाटतं की तुम्ही या वाचाव्यात. दैत्यालयात मी जसं म्हटलं की चित्रकाराबद्दल बोललं आहे, चित्रकलेबद्दल खूप बोललं गेलं आहे, चित्रकाराच्या आयुष्याबद्दल बरंच बोललं गेलं आहे आणि तो त्याच्या कलेसाठी कुठपर्यंत पोहोचतो. आपल्याला कलाकार म्हणून एक जी म्हणतो ना एक स्ट्रगल असतो आणि त्याचबरोबर नवीन गोष्टी करण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची, आत्मसात करण्याची जी काही ओढ असते किंवा आपल्याला आता हे हवंच आहे, हे जे आपलं असतं ना ते त्या चित्रकाराबद्दल दिसतं. तो काहीतरी नवीन डिस्कवर करतोय, नवीन गोष्ट काहीतरी शोधतोय. मे बी ती धोकादायक आहे, बट ती स्वतःच्या कलेसाठी म्हणजे त्याच्यात झोकून द्यायला तयार आहे. आय एम ऑलमोस्ट देअर. मी तुम्हाला अगदीच असं सांगणार होते पण मी शब्द गिळते.
आणि प्लीज तुम्ही हे पुस्तक स्वतः वाचा. हे खूप सुंदर आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि माझं तर हे म्हणजे असं 3-4 दिवसात मी दोन्ही कथा संपवलेल्या आणि त्याच्यानंतर मी पारायणं केलेली, कारण की मी त्यावर काम करत होते पुढे. सो मला तरी खूप आवडलेले हे. आणि नशका प्रमराश्री, एकतर नशका प्रमराश्री हा शब्द मला वाटतं इथे कुठेतरी त्यांनी लिहिलं आहे पण ह्याच्याबद्दल की नशका प्रमराश्री काय अर्थ आहे या शब्दाचा, किंवा काय शब्द आहे या अर्थाचा, हे हे या पुस्तकाच्या म्हणजे या कथेच्या दुसऱ्याच पानावरचं वाक्य आहे. आणि इट इज सो इंटरेस्टिंग. आणि तुम्हाला शेवटी कळतं की काय आहे नशका प्रमराश्री आणि का नशका प्रमराश्री. कलेच्या शोधात हा एक चित्रकार जो जातोय, जो दैत्यालयामध्ये आहे, तर त्यातला एक थोडंसं मला वाटतं की मी सांगू शकते, दिस इज नॉट अ स्पॉइलर, पण की मी ह्याच्यावर खूप विचार केला आणि मला हे खूप बावलेलं खरं वाटत होतं की आपण जसं असं म्हणतो बऱ्याचदा की एखादा कलाकार जो खूप उत्तम कला सादर करतो, आपण म्हणतो की ह्याला कलेचं म्हणजे देवाचा हात आहे ह्याच्यावर, किंवा हे कलेचं दैवी रूप आम्ही बघितलं. म्हणजे जशी ही दैवी बाजू आहे तशीच राक्षसी बाजू ही असेलच की काहीतरी. आणि जर जी दैवी आपण बघतो ती इतकी सुंदर आहे, तर राक्षसी ही तितकीच सुंदर असेल, पण ती आपल्याला झेपत नाही कदाचित. आणि हा थॉटच मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि तो आहे डेफिनेटली. आणि मला एक तर सगळी कथा आठवते, मला सगळ्या गोष्टी तोंडात येत आहेत की मी आता हे सांगेन तुम्हाला, पण मी थांबवते स्वतःला. आणि प्लीज तुम्ही हे पुस्तक वाचा. आणि जर तुम्ही ऑलरेडी वाचलं असेल तर प्लीज मला सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की ह्याच्यातले जे मी मगाशी जसं वर्णनं म्हटली की जी खूप छान आहेत, इतकी किती आपल्याला इमॅजिन होतात, खरी वाटतात. ह्याच्यात खूप असे पॉईंट आहेत की जे रियालिटीला कनेक्ट करतात. काही ठिकाणांची नावं किंवा इथे ना मला वाटतं दैत्यालयाच्या ह्याच्यामध्ये शेवटी एक आहे वाक्य ज्याच्यात ना त्यांनी ठिकाणाबद्दल सांगितलं आहे की कदाचित आत्ता या क्षणी तुम्हीही वाचतही असाल. तुमच्या हाडामांसामध्ये जर सच्चा कलावंत असेल तर तुम्ही ह्या चित्रांचा शोध घेत याल आणि तुम्ही तसे याच. इथल्या दैत्यालयाला भेट द्याच. इथे येणं तसं सोपं आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी ट्रेन खंडाळा सोडल्यानंतर मंकी हिलपाशी थांबते. तिथं बिनदिक्कत उतरायचं. कुणालाही जंगलवाडीचा पत्ता विचारायचा. जंगलवाडीच्या उत्तरेलाच आहे हे दैत्यालय. आणि हा उल्लेख कथेच्या सुरुवातीला सुद्धा आहे. आणि तेव्हाच माझं असं झालं, ओ मुंबई पुणे आणि आपण कितींदा ट्रेनने प्रवास केला आणि खरंच हे आहे का तिकडे, खरंच हे असेल का. आणि पुस्तकाचा शेवट करताना पण लेखक आपल्याला सांगून जातो की अरे हे आहे आणि तुम्ही जाऊन भेटा. इतकं ते खरं वाटायला लागतं एका पॉईंट नंतर. म्हणजे माझं असं झालं की अरे असेल हे खरंच. आणि मी जेव्हा कधी मुंबईहून पुण्याला प्रवास करायचे, माझ्या डोक्यात ही गोष्ट नेहमी यायची, अजूनही येते न चुकता, की अरे दैत्यालयामध्ये हा उल्लेख आहे आणि खरंच असेल का ही जागा इकडे वगैरे. नशका प्रमराश्रीबद्दल बोलायचं झालं तर ती लेखकाच्या आयुष्याबद्दल आहे. आणि ती कथा पूर्ण करण्यासाठी तो काय करतो आणि लेखक कोण, काय महत्त्वाचं, असे बरेच प्रश्न इथे विचारले गेले त्याच्यामध्ये. आणि म्हणजे मला असं होतं आहे की मी आता सांगेन आणि काहीतरी माझ्या तोंडून वेगळंच निघून जाईल. एकतर त्याच्यातली पात्रही इतकी चांगली आहेत की जी तुम्हाला खरी वाटतात. आणि यातली वर्णनं, जागांची वर्णनं, जसं मी दैत्यालयाबद्दल म्हटलं तसंच नशका प्रमराश्रीमध्ये सुद्धा आहे की एक अगदीच छोटं सांगायचं झालं तर जे मला हॉन्ट करत होतं खूप काळ, की त्याच्यात एक बेसिकली तुम्ही एका बिल्डिंगमध्ये जाल आणि त्याचे जे जिने आहेत, म्हणजे तुम्ही उतरताना जर असे उतरत असाल तर दुसऱ्या जिन्यावर पण तुम्ही असेच खाली उतराल. हे आर्किटेक्चरचा भाग झाला त्या बिल्डिंगच्या. तर पण तो जे आपलं पात्र आहे ते ज्या बिल्डिंगमध्ये जातं आणि त्याचे जिने एका पॉईंट नंतर डावीकडे वळायच्या ऐवजी उजवीकडे वळायला लागतात. आणि मग ते एक वेगळंच जग त्याला डिस्कवर होतं. आणि इट वॉज स्केरी फॉर मी. म्हणजे मला बऱ्याचदा, आता हे खूप वर्षानंतर मला आठवलं म्हणून, पण बऱ्याचदा हे पुस्तक आणि ही कथा वाचल्यानंतर खूपदा मी अशी कुठल्या तरी नवीन जागी जायचे आणि तिथे गेल्यानंतर मला वाटायचं की ओ कदाचित या बिल्डिंगचे जिने आता फिरले तर काय होईल किंवा काय. खूप वेगळं जग मला वाटतं की दोन्ही कथा तयार करतात. आणि एका वेगळ्या जॉनरमधली गोष्ट आहे. मराठीत इतकं खूप सुंदर पुस्तक ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिलेलं आहे. हँड्स डाऊन ऋषिकेश गुप्ते सर. खूपच अमेझिंग कथा आहेत या दोन्हीही. थँक्यू तुम्ही ह्या लिहिल्यात ज्यामुळे त्या मला वाचायला मिळाल्या. आणि
माझं तर त्यांच्याशी पर्सनली बोलणं झालंच आहे. आता मला माहीत नाही त्यांना ही गोष्ट आठवतही असेल का, पण माझ्यासाठी ती खूप गोष्ट महत्त्वाची होती. आणि येस, मी बोलतच राहू शकते या पुस्तकाबद्दल, पण मी आता स्वतःला थांबवते. आणि आय रेकमेंड हे पुस्तक प्लीज वाचा. ते कसं वाटतंय मला सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या वाचक मित्रांबरोबर शेअर करा. आणि त्याचबरोबर यापुढे आपण कुठल्या पुस्तकांबद्दल बोलायला हवं, तुम्ही वाचलेलं एखादं पुस्तक जे मी वाचावं असं तुम्हाला वाटतं तेही रेकमेंड करा. आणि त्याचबरोबर पुस्तकांव्यतिरिक्त, म्हणजे हा पुस्तकांचा एक सेगमेंट तर आहेच, पण या व्यतिरिक्त आणखी कुठल्या विषयावर आपण बोलावं आपल्या चॅनलवर असं तुम्हाला जर वाटतंय, असं तुम्हाला काही कल्पना सुचत असतील तर प्लीज त्याही शेअर करा माझ्यासोबत. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी खुश आहे कारण की मला 20 रुपये मिळालेत. आणि मला वाटतं की मी आता हे पुस्तक परत वाचायला बसते. येस, थँक्यू सो मच.